नमस्कार आणि सर्वांना शुभप्रभात, गुड मॉर्निंग। बघा, सध्या एक राजकारणाची एखादी बातमी पाहायची म्हटलं तर एक गोष्ट जास्त प्रकर्षाने जाणवते, ते म्हणजे आरक्षण। आणि काही समाजाचा आरक्षणाचा मुद्दा हा खूप पूर्वीपासूनचा आहे, पण त्यामध्येच एक महत्त्वाचा समाज म्हणजे मराठा समाज। प्रथमतः सर्वांची मी माफी मागतो, तर व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघून घ्या। त्यापूर्वी कमेंट करायची घाई करू नका। तुम्हाला माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे, कारण मी व्हिडिओ करतोय, मी पण एक मराठा समाजाचाच एक माणूस आहे किंवा व्यक्ती आहे। मला कुणाविषयी द्वेष किंवा आपुलकी हे अजिबात नाही। एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून, एक शिवभक्त म्हणून फक्त मला माझं मन मोकळं करावं वाटतंय म्हणून त्यासमोर बोलतोय। तुम्हाला माझे विचार पटले असतील तर एक लाईक करत चला आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा। बघा, आपला तुम्ही सगळ्यांनी आपला मुद्दा वाचला असेल की पाटील तुम्ही चुकलायत। हो, बरोबर आहे असं मला वाटतं बरं का। मला वाटतं हे तुम्हाला वाटतंय असं नाही, तुमचा विचार हा वेगळा असू शकतो। हे फक्त माझं मत मांडत आहे एक नागरिक म्हणून, एक शिवभक्त म्हणून। बघा, मराठा आरक्षणाचा मुद्दा आतापासूनचा नाही, 1982 पासूनचा आहे। अण्णासाहेब पाटील यांच्यापासून हा लढा चालू आहे। अण्णासाहेब पाटील ज्या वेळेस विधान परिषदेचे आमदार होते काँग्रेसचे, पाटण तालुक्याचे ते काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार होते, त्यावेळेस मुख्यमंत्री ही त्यांचाच होता। मग अण्णासाहेब पाटलांनी हे आंदोलन छेडलं पूर्ण महाराष्ट्रभर। त्यांनी मराठा महासंघ स्थापन केला। मराठा त्यावेळेस कुठलंही साधन नसताना त्यांनी एकत्रित केला मुंबईमध्ये। त्यांनी सांगितलं होतं, जर माझ्या 10 मागण्यापैकी तर मागण्या पूर्ण झाल्या तर मी आज परत सूर्य बघणार नाही। त्यांनी तसंच केलं। त्यांनी सायंकाळी निराश होऊन गोळी घालून त्याला संपवलं। म्हणजे ते पहिलं बलिदान झालेलं आहे मराठा आरक्षणाकरता। हे बलिदान महाराष्ट्र कधी विसरू शकत नाही। पण आतापर्यंत 1982 पासून ते हे अण्णासाहेब पाटील महामंडळ स्थापन करेपर्यंत या गोष्टीकडे कुणीच बघितलं नव्हतं। भाजपनेच म्हणजे फडणवीस साहेबांनी जी ही स्थापन केलेली आहे अण्णासाहेब पाटील म्हणजे आपलं महामंडळ आहे ते। अबे, फडणवीसाची बाजू घेतो यातला भाग नाही, समजून घ्या। थोडंसं भावनेतनं बाहेर या। बघा, 1994 मध्ये ज्या प्रकारे मराठा समाजाची वाट लावायचं काम त्या GR ने केलं, तो GR आहे तो। आणि त्यानंतर मराठ्याची अधोगती चालू झाली। मराठा आरक्षणासाठी लढू लागला, झगडू लागला। असे अनेक मराठा मुक मोर्चे झाले, मराठा क्रांती मोर्चे झाले। आणि मागच्या वर्षीपासून सराटी अंतरवाली या ठिकाणातून जे आंदोलन चालू झालं ते आताही चालू आहे। आणि इतिहासामधील सगळ्यात मोठं आंदोलन ते आपल्याला मानता येईल। आम्हाला अभिमानही वाटतो, कारण अण्णासाहेब पाटील नंतर विनायक मेटे होते, आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील या नावानं चांगला एक माणूस भेटला किंवा नेता भेटला खमक्या आपल्या मागण्या मान्य करता। आम्ही पाटलाच्या पाठीमागं पूर्वी होतो, आताही आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा राहणार आहे। कारण एक सच्चा नेता म्हणून आम्ही पाटलाकडे बघतो, जरांगे पाटलाकडे बघतो। बघा, फक्त विषय कुठे येतो माहितीये का, आम्हाला आरक्षण पाहिजेच, ते भाजप असो, फडणवीस साहेब असो, कुणी असो, आमची मागणी आरक्षणाची आहे। हा यामध्ये काही कॉम्प्रोमाइज नाही। फक्त माझा मुद्दा कुठला मांडायचा समजून घ्या। जरांगे पाटलांच्या आंदोलनाला आमचं समर्थन आहे, आम्हाला आरक्षण पाहिजे, पण माझा मुद्दा तुम्ही समजून घ्या अगोदर। बघा, लोकसभेला ज्या प्रकारची भूमिका ही पाटलांनी घेतली होती, भूमिका डिप्रेस होऊन म्हणा किंवा लोकांचा विचार घेऊन म्हणा भूमिका घेतली। आणि यामध्ये स्वतःचा म्हणजे यांचा उमेदवार नसताना फक्त पाडा या उद्देशानं या गोष्टी झाल्या। आणि ज्यांची अपेक्षा नव्हती त्या लोकांना जास्त वोटिंग झाली। त्या लोकांनी त्यावेळेस सांगितलं की आम्हाला मराठा समाजाचा फायदा झाला आणि त्यांच्यामुळे आम्ही निवडून आलो। आणि त्यानंतर तेच लोक म्हणू लागले की आम्हाला मराठ्यांचा फायदा झाला नाही, आम्हाला फायदा हा मुस्लिमांचा झाला। ते उद्धव साहेबांनी बोलून दाखवलेलं आहे की आम्हाला फायदा हा मुस्लिमांचा झाला म्हणून। मी स्वतःच्या मनाचं बोलत नाही। आता कल्याण काळे हे जालना मतदारसंघामधील एक खासदार काँग्रेसचे, तुम्हाला त्यांच्याशी मी शेवटला बोलतो। कल्याण काळेने नेमकं आता कांड काय केलेलं आहे आणि ते मला तर आवडलं नाही, तुम्हाला आवडतं काय माहिती, तुम्हाला माहिती।
पण ज्या प्रकारे लोकसभेला बॅक फुटला, भाजप म्हणजेच युती गेली आणि फ्रंटला एक महाविकास आघाडी आली. पण आतापर्यंत मराठा आरक्षणावरती कित्येक मुख्यमंत्री हे मराठा होते. काँग्रेस सत्तेवरती होतं एक हाती, त्यावेळेस यांना याविषयी निर्णय घ्यावासा वाटला नाही किंवा यांनी मराठा करताना आतापर्यंत एकही योजना आणलेली नाही. आणि त्यानंतर आपण त्यांनाच वोट करायचे. बरोबर आहे. ज्या लोकांनी आपल्याला लुबाडायचं काम केलं मराठ्यांना आतापर्यंत, त्या लोकांना आपले वोट गेले इच्छा नसतानाही. मग मला सांगा, मग आपल्याच अण्णासाहेब पाटलासोबत आपण गद्दारी केली नाही का? ज्या समाजानं किंवा ज्या नेत्यांनी, पक्षांनी, त्या सत्ताधाऱ्यांनी अण्णाभाऊंचा वध केला म्हणतो मी. कारण काय, ते स्वतः आत्महत्या केले त्यांच्या नकारतेपणामुळे. आणि त्यांच्या मारेकऱ्यांना किंवा त्यांच्याच लोकांना आपण साथ दिली लोकसभेला, त्यांना पण निवडून आणलं का? प्रश्न का? तुम्ही त्यांच्याकडनं कुठलं लेखी घेतलं होतं का की जर तुम्ही निवडून याल तर तुम्ही आमचं काम करणार का? मग नाही, कुठलीच हमी नाही. आतापर्यंत त्यांनी लुटलं, आतापर्यंत त्यांनी फसवलं मराठ्यांना. आपण अशाच फसव्यांना आपले अमूल्य वोट दिले, आम्ही दिले, नाकारत नाही. पण आता विधानसभा आलेली आहे. विधानसभेला तर हीच पुनरावृत्ती झाली तर कसं? जर आघाडीच्या असं वातावरण, एवढं गरम जातीय वातावरण, राज ठाकरेचं नाव नेहमी घेतो मी, राज ठाकरे साहेबांचं. ते बोलले ज्यावेळेस राष्ट्रवादी राजकारणामध्ये आली, उतरला नवीन पक्ष, तेव्हापासून जातीयता वाढली आहे. आणि आता 2 दिवसापासून जास्त वाढलेली आहे. कारण 4 दिवसापूर्वीच सुसुताई सुप्रिया मॅडम यांनी सांगितलं होतं की आमची भूमिका असणार आहे धनगर, मराठा, मुस्लिम ह्या सर्वांना आरक्षण देण्याच्या बाजूने आम्ही आहोत. तर त्या बोललेल्या आहेत. आणि त्या बोलल्या की लागली जरा अजून जास्त ठिणगी पडली. आता धनगर उठलाय, आदिवासी उठलाय, सगळे उठले आता सध्या. मग अशा वेळेस विधानसभेला आपली भूमिका काय घ्यायची हा एक प्रश्न या ठिकाणी पडतो. ज्याप्रमाणे लोकसभेला घेतली अशीच विधानसभेला घेतली तर नेमकं साध्य काय होईल हा एक प्रश्न आहे. हे भाजप सरकार पाडलं, युती पाडली, मग त्यावेळेस तुम्हाला साध्य म्हणजे आपल्याला साध्य काय होणार आहे? आपण त्यांच्याकडनं आशा ठेवणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. कारण त्यांनी आपल्याला मूर्ख बनवून आतापर्यंत त्यांनी आपल्यावरती राज्य केलेलं आहे. मग अजून आपण त्याच्यावरती विश्वास ठेवतो म्हणजे आपण काय? बरोबर आहे ना? आणि एक मी गावातील माणूस आहे, गावातील गाव पातळीवरती नेमकं चालते का तुम्हाला सांगतो. गाव पातळीवरती एक मुद्दा असतो. तो मुद्दा म्हणजे काय की अमुक माणूस तिकडून आहे म्हणून मी इकडून आहे पक्षाकडनं. त्यानंतर हे चालतं की फक्त विरोध करायचा म्हणून विरोध करायचा. आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे, ती गोष्ट म्हणजे की जे लोकांची विचारसरणी काँग्रेसची आहे तेच लोक हे पाटलांच्या बाजूनं जास्त ओरडतात. ही गोष्ट जबाबदारीनं बोलतो मी. कारण काय, कुठले लोक, जे लोक मराठाही नाहीत, ते मुस्लिम असतील किंवा अदर कास्ट जातीचे असतील, ते पाटलाचे मग खंबीरपणे उभा आहेत. त्यांना हवा घालायचे काम करतात. कारण काय, फक्त एकच कारण नाही, ते कारण आहे आम्ही पाटलांच्या पाठीमागे शेवटपर्यंत आहोत, शेवटपर्यंत राहू. हे फक्त पाटलांनी एक नवीन पक्ष स्थापन करावं किंवा नवीन आघाडी किंवा नवीन काही करा तुम्ही, त्यातून हमी भेटत असेल 100%, 101% आरक्षण मिळणार तर तुमच्या पाठीमागे हा मराठा समाज पूर्णपणे अखंड पाठीमागे उभा राहील. पण कुठलीच गॅरंटी नाही, फक्त काही गोष्टीमुळं पाठीमागं यावं असं वाटत नाही. याला कारण काय सांगतो तुम्हाला मी असंच बोलत नाही बरं का, मी हे असंच बोलत नाही, याला एक कारण आहे. आता कल्याण काळे यांच्या पाठीमागं मराठा समाज पूर्णपणे खंबीर होता, त्यांनी ही गोष्ट मान्य केलेली आहे. पण त्यानंतर हे कल्याण काळे कधीही स्पष्ट बोललेत का की मराठ्यांना आरक्षण उभं द्या म्हणून? कधीच नाही बोलले, ते बोलणारे नाही. मग या ठिकाणी नेमकं झालं काय, ज्या वेळेस वक्फ बोर्डाचं बिल आलं त्यानंतर यांची एक सभा होती रजा अकॅडमीमध्ये आणि त्यात ते छाती ठोकपणे रजा अकॅडमी तेव्हा जाऊन ते वक्फ बोर्डाला ते समर्थन करतात.
आणि वक्फ बोर्ड बिल आम्ही येऊ देणारच नाही हे ते ठाम ओरडू सांगतात. त्यावेळेस वाटतं तुम्हाला वोट देऊन आम्ही सगळ्यात मोठी चूक केली. भाजपला पाडायचे या नादामध्ये आम्ही कधी आपल्या पायावर दगड मारून घेतला हे कळलंच नाही. ते प्रथमतः हा व्हिडिओ बघून घ्या, मग तुम्ही कमेंट करा की मी आजचा व्हिडिओ केलाय चुकीचा आहे का खरा आहे. तुमचं मत नक्कीच व्यक्त करा आणि व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. और हमारे मुस्लिम भाइयों का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं कि आपने मुझे आपकी मेहनत से और आपकी दुआ से मुझे कामयाबी हासिल हुई और आपने मुझे इस जमहूरियत के अंदर बाबा साहब अम्बेडकर का संविधान जिंदा रखने के लिए और सबके लिए हिंदुस्तान के अंदर एक जैसा माहौल हो, कानून हो, गंगा जमुना तहजीब हमारे हिंदुस्तान के अंदर कायम रहे, इसलिए मुझे जालने का नुमाइंदा बल्कि खासदार बना करके भेजा. फिर एक बार मैं आपका सबका शुक्रिया अदा करता हूं. और हमारे जमील साहब ने जो बात यहां पर रखी, उस बात को लेकर के आपने जो बात यहां की, खास तौर से वक्फ बोर्ड के कानून के तहत, मैं वक्फ बोर्ड के कानून के हिसाब से इतना ही कहूंगा कि वक्फ बोर्ड का कानून एक तो किसी भी हालात में हिंदुस्तान के अंदर कोई बदल नहीं सकता. और आपने जो बात करी कि जो अपोजिशन लीडर में हमारे नेता, अपने सबके चहेते नेता राहुल गांधी साहब ने जो बात, जिस दिन भी ये बिल आने वाला था उसी दिन सुबह 9 बजे हमको उन्होंने लोकसभा के अंदर बुलाया, 100 के 100 खासदार को, और सबको बुला करके बताया ये बिल आने वाला है और ये बिल के ऊपर टूट के गिरना है और उनको वापस लेने लगना है. और सारे खासदारों ने उस दिन, अकेले राहुल जी ने उसके ऊपर लंबी तकरीर की और जो चिल्ला पुकारा हुआ वो बिल वापस लेना पड़ा सरकार को. ये बहुत बड़ी हमने हमारी जीत उस टाइम हासिल की. और ये बात तो पक्की तय हो गई कि राहुल गांधी और हमारे कांग्रेस के सारे साथी और जो गठबंधन है इंडिया नाम का, वो इंडिया नाम के गठबंधन के भी सारे खासदार, मेंबर ऑफ पार्लियामेंट, सांसद, वो भी सारे के सारे इस मामले में राहुल जी के साथ में थे. इसलिए मैंने एक बात तो इसकी पक्की कह सकता हूं कि वक्फ बोर्ड के कानून में कोई बदलाव ला नहीं सकता, और इसके बावजूद भी कभी वो उसमें आए तो मैं उसका कड़ा विरोध करने वाला आपका नुमाइंदा बोल के जानने से गया हूं. के अंदर वो मेरी ड्यूटी है, वो मेरा फर्ज है कि हमारे माइनॉरिटी अल्पसंख्यक की ओर से भी लोकसभा के अंदर रिप्रेजेंटेशन बनाया है. आपका एक साथी बनकर वहां कुछ काम शरीयत के बदलाव में या शरीयत के अंदर कुछ नुकसान पहुंचाने वाला काम सांसद के अंदर हो रहा है, तो जरूर मैं उस बात में, उसके बारे में मैं आपके साथ में हूं. पहले भी था, आज भी